रयतेचे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता फातिमाबी या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार व विद्यमान खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित महाराष्ट्राच्या नेत्या, भाजपच्या नेत्या आदरणीय चित्राताई वाघ, आपल्या लोकप्रिय आमदार आदरणीय उमाताई खापरे, आदरणीय अमरजी साबळे साहेब, आदरणीय आपल्या सर्वांचे उमेदवार आप्पा बारणे साहेब, आदरणीय भेगडे साहेब, शहराध्यक्ष आरपीआयचे कुणाल वावळकर, त्याचबरोबर सचिनजी चिखले साहेब, सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर आज या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा थोडक्यात या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वजण त्यासाठी आतुर आहात. खरं तर आपण आता निवडणूक मतदानाच्या 6 दिवसाच्या अलीकडे आपण आज आहोत. पुढच्या सोमवारी आपल्याला मतदान करायचं आहे. आपण पाहिलं, आप्पा गेली 10 वर्ष खासदार म्हणून आपल्या मतदारसंघात काम करत आहेत. खाली उरणपासून इकडं पिंपरी चिंचवडपर्यंत गेले 10 वर्ष ते सातत्याने काम करत आहेत. त्यांचं परिचय पत्रक जर आपण सर्वांनी वाचलं असेल, विकास कामं जर सर्वांनी वाचले असतील, तर प्रत्येक शहरातलं, प्रत्येक महानगरपालिकेच्या हद्दीतलं, ग्रामीण भागातलं काम आपण केलेलं आपल्याला दिसून येतं. आम्ही सर्व रिपब्लिकन पक्ष म्हणून काम करत असताना, आठवले साहेब आदरणीय मोदीजी सोबत काम करत असताना, आम्ही पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत काम करत आहोत. आणि आप्पांनी केलेल्या कामाचा अहवाल पाहिला, मोदीजींनी केलेल्या कामाचा अहवाल जर आपण पाहिला, तर खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाला मानणारा जो वर्ग आहे, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे, जो समाज आहे, ही सगळी यांची सगळी मतं ही आजच्या तारखेला महायुतीच्या पारडामध्ये पडतायत असं चित्र आहे. आणि ही एक चांगली बाजू आपल्यासाठी आहे. पूर्वी आपण पाहत होतो, गोरगरीब महिलांची मतं म्हटलं की काँग्रेस, गोरगरीब लोकांची मतं म्हटलं की काँग्रेस. पण आता तसं नाही, कारण काँग्रेसने मागच्या 60 वर्षामध्ये गरिबांना गरीबच ठेवलेलं आहे. गरिबी हटाव म्हणजे गरीब हटलेले आहेत, पण गरिबी काही हटलेली नाही. त्यामुळं आपण स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष बघत असताना तेच शिलाई मशीनची जाहिरात आपण बघतोय. जी शिलाई मशीनची जाहिरात 40 वर्षापूर्वी होती, तीच शिलाई मशीनची जाहिरात आज देखील आहे. आज आपली महिला चंद्रावर जाऊ इच्छिते, आज आपली महिला बिझनेसमॅन होऊ इच्छिते, आज आपली महिला मोठमोठे अधिकारी तिला व्हायचं आहे. परंतु आपण तिला फिरून फिरून शिलाई मशीनमध्येच गुंतवणार असाल तर अशी काँग्रेस आपल्याला नकोय. त्यामुळे आपण आपल्या देशाचे जे भाग्यविधाते आहेत, आपल्या देशाला खऱ्या अर्थानं जगामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं स्थान निर्माण ज्यांनी करून दिलेलं आहे, ते आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे आणि एक नवीन भारत आपल्याला उभा करायचा आहे. खरं तर आम्ही 10 वर्षामध्ये मोदीजींचं काम पाहिलेलं आहे. मी कायम सांगत असते, युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सही सलामतपणे आपल्या मायदेशी परत आणणं, तलाकचा विषय असेल, ज्या महिलेला, मुस्लिम महिलेनं सन्मानानं उभं करण्याचं काम आज मोदीजींनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये ऑनलाईन पेमेंटपासून तुम्हाला सगळ्या चुकीच्या ईडी लावणं, खरं तर मी तर आभार मानणार आहे मोदीजींचं की ईडीबद्दल खूप लोक बोलत असतात, याला ईडी लावली, त्याला ईडी लावली. माझा प्रश्न असा आहे, एखादा चोर जेव्हा चोरी करतो तर त्या चोराला कोण काही बोलत नाही, परंतु चोर पकडणारा जो आहे, त्या चोर पकडणारा आपण नावं ठेवतो, अरे याला का पकडलं. म्हणजे चोर चोरी करू देत असे जी भूमिका ज्यांची आहे ती फार चुकीची आहे. या देशामध्ये गेली 60 वर्ष काँग्रेसने चोऱ्या केलेल्या आहेत. या चोऱ्या पकडून देण्याचं काम मोदींच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळं आपण मोदीजींच्या सोबत आहोत. या ठिकाणी आम्हाला अनेक वेळा विशेषतः बौद्ध समाजाला सांगितलं जातं की भारतीय संविधान बदलणार आहे, भारतीय राज्यघटना बदलणार आहेत, असे घाबरून सोडतात. तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा भारतीय संविधानाचा विषय कधीच निघत नाही, तुम्ही तेव्हा कामही करत नाही. परंतु जेव्हा भाजप सत्तेवर येतं तेव्हा मात्र संविधान दाखवण्याची भीती बाळगली जाते. मला एकच मुद्दा या ठिकाणी सांगून माझं म्हणणं संपवायचं आहे. इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही बघितलंय की उद्धवजी सुद्धा सांगतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, महाराष्ट्राच्या सुपुत्राने संविधान लिहिलं की आम्हाला अभिमान आहे. पण त्याच उद्धवजींनी मागच्या 40 वर्षात कधीच चैत्यभूमीच्या शेजारी त्यांचा बंगला असून सुद्धा ते कधी चैत्यभूमीवर गेलेले नाही.
जेव्हा ते सत्तेमध्ये आले तेव्हा लोकांच्या म्हणजे आग्रहास्तव ते चैत्यभूमीला गेलेत. त्यामुळे ज्यांनी चैत्यभूमीला कधी वंदन केलेलं नाही, नमन केलेलं नाही, त्यांनी आम्हाला भारतीय संविधान कसं सांभाळायचं हे शिकवू नये. आणि मोदीजींनी ज्या दिवशी, मला आजही तो प्रसंग आठवतो, 2014चा, मोदीजी प्रथम निवडून आले, जेव्हा त्या संसदेच्या पायऱ्या चढत होते, त्यांनी पायऱ्या नतमस्तक केलं आणि तिथून त्यांनी त्यांचा कारभार सुरू केलेला आहे. त्यामुळे आम्हाला, आमची विनंती आहे, विकास आघाडीच्या लोकांना विनंती आहे, आम्हाला कोणीही भारतीय संविधानाची भीती दाखवू नका. तुमचं बाबासाहेबांबद्दलचं असलेलं प्रेम आम्ही पाहिलेलं आहे. बाबासाहेबांना 2 वेळा निवडणुकीमध्ये पराभूत केलेली काँग्रेसच आहे. बाबासाहेबांना भारतरत्न काँग्रेसनं दिलेलं नाही. बाबासाहेबांचं तैलचित्र काँग्रेसनं लावलेलं नाही, ते व्ही पी सिंगाच्या काळात लावलं गेलं, ज्यांना भाजपने पाठिंबा दिला. त्यामुळे बाबासाहेब आणि संविधान या 2 गोष्टी कृपा करून काँग्रेसनं आणि कुणीही आम्हाला शिकवू नयेत अशी विनंती मी या ठिकाणी करते. आणि आप्पा बाणेंसारखे संयमी, सुशिक्षित आणि काम करणारे, आम्हाला अभिमान आहे आप्पा तुमचा की संसद रत्न पुरस्कार तब्बल 5 वेळा आपल्या मतदारसंघाला मिळतो, आपल्या मावळला मिळतो. आणि हे उगीच मिळत नाही. तुमचं त्या सभागृहात असलेलं कामकाज, तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी केलेलं काम, तुम्ही मांडलेली भूमिका, हे एकूण कामकाजासाठी तो संसद रत्न पुरस्कार दिला जातो. त्यामुळे आपलं प्रत्येकाचं मत आप्पा बारणे यांना, धनुष्यबाण यांना द्यायचं आहे. आणि इथं आम्ही जिंकलो म्हणून निर्धास्त राहू नका. आपण जिथं जिथं राहतो, ज्या ज्या वॉर्डात, ज्या वस्तीत, ज्या बिल्डिंगमध्ये आपण राहतो, त्या वस्तीतलं, त्या वॉर्डातलं, त्या बिल्डिंगमधलं, त्या बूथमधलं प्रत्येक मत धनुष्यबाणाला कसं पडेल हे खरं काम आपल्याला करायचं आहे. आजपासून पुढचे 6 दिवस हेच काम करायचं आणि मग त्यानंतर आपला विजय साजरी करायला आपण तयार राहू. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.